गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जिवंत देखावा ऑपरेशन सिंदूरचं सादरीकरण। फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ गेल्या 25 वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिवंत देखाव्याचं आयोजन केलं असून ते चालू घडामोडींवर आधारित असतं। यावर्षी जिवंत देखावा हा पहलगाम हल्ल्यावर आधारित असून ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृती साकारली आहे। या जिवंत देखाव्यामध्ये मंडळाचे 25 ते 30 कलाकार स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत। सामाजिक, राजकीय, पौराणिक, ऐतिहासिक असे विविध जिवंत देखावे सादर करून समाज प्रबोधनाचं काम त्यांनी हाती घेतलंय। सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना जिल्ह्यातील युवक व सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ कायम कार्यरत असतं। त्यांनी यापूर्वी कारगिल युद्धाचा देखावा सादर करून सैनिकांना पाठिंबा व तरुण तरुणींना सैन्य दलात दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे। अनेक सामाजिक कार्यातून फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ नेहमीच अग्रेसर असते। याचा आढावा घेतलाय सातारा जिल्हा प्रतिनिधी संतोष शिराळे यांनी। गणेश उत्सवानिमित्त देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत। आज त्यांनी गणेश उत्सवानिमित्त ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केलेला आहे। याच्यातून त्यांनी समाज प्रबोधन केलं आहे आणि साताराची ही सैनिकी परंपरा आहे ती जपत त्याचं प्रबोधन केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल तुम्ही, आज आपण ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केला आहे आणि यापूर्वी आपण कोणकोणते देखावे सादर केले होते आणि त्यापासून कोणते समाज प्रबोधन केलं? आपण साधारण 2001 पासून जिवंत देखावे सादर केले। त्यात ऐतिहासिक असतील, समाज प्रबोधनावर असतील, म्हणजे सामाजिक असतील, काही संस्थेनं आम्ही त्या देखाव्यातून करोनाच्या काळात सुद्धा देखावा करून त्यातून लोकवर्गणीतून जी मदत झाली ती आम्ही संबंधित संस्थेला दिली। त्याच्यानंतर आम्ही जो नाम फाउंडेशन आहे त्यालासुद्धा आम्ही यातून या वर्गणीतून म्हणजे देखावे जे प्रेक्षक बघायला येतात त्यांच्याकडून त्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणजे वर्गणी सांगून त्यांना ती एक पेटी आम्ही केली त्यात ते देऊन नाम फाउंडेशनच्या नामावर ह्याला दिले। त्याच्यानंतर आता आपण काय करतो, वर्षभर आपले सगळे उपक्रम चालू असतात। त्यात तुमची गणेश जयंती असती, दहीहंडी असती, गणेश उत्सव असतो, अजून बरेच काय काय ट्रस्टमार्फत म्हणा किंवा मंडळामार्फत म्हणा आपण राबवत असतो। पूर्वी आपण असा कोणता देखावा सादर केला की त्याच्यापासून चांगलं म्हणजे समाज प्रबोधन झालेलं आहे? समाज प्रबोधन सगळ्याच देखाव्यातून झालेलं आहे। आता तुम्ही हा आठवणीतले कोणते कोणते देखावे तुम्ही सांगू शकाल? कारगिल युद्ध। अच्छा, हां, म्हणजे साधारण आपला हा सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे आणि या सैनिकांच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक देखावे सुद्धा सादर केले। आता तुम्ही पाहिलं तर आता सिंदूर ऑपरेशन हा देखावा सादर केला जात आहे, तर ही कल्पना कशी सुचली असेल आणि तुमच्या मंडळातील लोकांचं सहकार्य कसं लाभलं? काय आम्ही जे वस्तुस्थिती घडती नवीन ती आम्ही लोकांना पुन्हा दाखवतो की जेणेकरून लोकांना त्यातून काहीतरी बोध घेता यावा, कसं राहिलं पाहिजे समाजात, बाहेर जर बाहेरगावी गेले तर कुठली काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही धरतो आणि सगळ्यांच्या विचारांनी की बाबा ह्या जिवंत देखाव्याला या एवढे कार्यकर्ते लागतील, आपल्याला हा सेट असं दाखवलं तर ते चांगलं दिसेल। म्हणजे ह्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते? मेहनत घ्यावी लागते। काय नेमकं कसं नियोजन असतं? नियोजन आमचं महिनाभर आधी असतं। आता कसं आहे, सगळे मंडळातले कार्यकर्ते नोकरीवाले आहेत, काही व्यावसायिक आहेत, त्यांच्या वेळेनुसार आम्ही करतो। असं काही नसतं की बाबा आजच उभं केलं पाहिजे किंवा आज हे केलं पाहिजे, पण महिनाभराच्या अगोदर तयारी चालू असते मंडळाची। मग हा जो देखावा आहे तो किती वेळाचा असतो आणि हा देखावा टोटल 18 मिनिटाचा आहे, त्यात 22 कलाकार आहेत। मग त्याच्यामध्ये नेमकं काय काय दृश्य दाखवलेले आहे तुम्ही? त्यात आपण दाखवलेले दृश्य तो पहिला पहलगाम हल्ला झाला की विचारून मारलं गेलं अतिरेक्यांनी आपल्या हिंदू बांधवांना की तू कुठल्या जातीचा आहेस, काय आहेस, तो निरोप तुमच्या मोदींना सांगा। मग मोदींनी की कॉन्फरन्स घेऊन संबंधित जे होते अधिकारी
त्यांना सांगितलं की यात आम्ही कुठलीही दखल घेणार नाही, तुमच्यानी तुम्ही काय करायचं ते करू शकता. मग तो हमल्याची तयारी झाली. त्यात आपण विमान वगैरे, रायफल विमान, सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर आपल्याशी अमोल पवार बोललेले आहेत. तर एकंदरीत जे देखावे गणेशोत्सवामध्ये सादर केले जातात याच्यातून समाज प्रबोधन झालं पाहिजे, हा या फुटका तलाव गणेश मंडळाचा उद्देश असतो. आणि हा त्यांनी जो आज सिंदूर देखावा सादर केला आहे तो स्टार्ट टू एंड म्हणजे जी घटनाक्रम जसा घडला या पद्धतीने हा सादर केलेला आहे. त्यामुळे सर्व जे सातारा जिल्ह्यातील सैनिक असतील किंवा युवक असतील ह्यांना हा एक चांगला संदेश दिलेला आहे आणि लोकांना समाज प्रबोधन व्हावं हा उद्देश कायम या मंडळाचा राहिलेला आहे. संतोष राळे, लोकशिवाय मराठीसाठी, सातारा.